पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। उभारिला हात जगी जानविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचिकासी पुरे धनी। एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याचिकासी पुरे धनी। दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचिकासी पुरे धनी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेचा अभंग आहे। तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, उभारिला हात जगी जानविली मात। तुकोबाराय म्हणतात, मी हात वर करून सांगतो आणि हे जगो तुम्हाला जाणीव करून देतो। कशाची जाणीव आपण पुढे पाहूयात। ती जाणीव काय आहे, तुकोबाराय जगाला कशाची जाणीव करून देत आहेत हे पुढे पाहूया आपण। पण जी जाणीव करून द्यायची, ती जाणीव करून देत असताना तुकोबाराय हात वर करून ती जाणीव करून देत आहेत। उभारिला हात जगी जानविली मात। कुठलाही सुखाचा प्रसंग असेल तर माणसाची हात आपोआप वर जातात। एखाद्या गावामध्ये पाटील आहे, श्रीमंत आहे, मोठा माणूस आहे आणि खूप दिवसांनी त्याला मुलगा झाला। आपण हात वर करून सांगतो जगाला, अरे पाटलाला मुलगा झाला, पाटलाला मुलगा झाला। हात वर करून सांगतो। उभारिला हात, हात उभारून सांगतो, हात वर करून सांगतो। आणि ज्यावेळेस हात वर करून सांगतो ती आनंदाची बातमी असते, किंवा आनंदाची बातमी सांगताना हात वर जातातच। आमदारकीचा निकाल लागलाय, तुमच्या जवळचा मनुष्य आमदारकीला निवडून आलाय, उड्या मारता, तुम्ही नाचता, हुर्रे करता, हात वर करता, अरे साहेब निवडून आले, साहेब निवडून आले, साहेब निवडून आले, असे हात वर करू, हात वर करू। मुलगा MBBS ला लागला, हात वर करून सांगता, माझा मुलगा MBBS ला, माझा मुलगा MBBS ला लागला। नोकरी लागली, हात वर करून सांगता, मला नोकरी लागली, मला नोकरी लागली। तात्पर्य, आनंदाच्या प्रसंगी माणसाचा हात आपोआप वर जातो, किंबहुना माणूस वर हात करून सांगतो, नवे नवे आपापच वर जातो। नैसर्गिक आहे। आनंदाची बातमी सांगताना, आनंद प्रगट करताना मनुष्य हात वर करून सांगतो, काय आनंद झालाय तो। तुकोबाराय बोलले, हकारोनी सांगे तुका, नाम घेतल्या विन राहू नका। तुकोबाराय म्हणतात, मी हात वर करून सांगतो आणि हाक मारून सांगतो। हाकारोनी म्हणजे हाक मारणे। कुणाला हाक मारायची असेल तर आपण हात वर करतो, असे हात वर करायचे, ए आमक्या, ए ढमक्या, इकडे इकडे इकडे,
कुणाला हाक मारायची आपण हात वर करून सांगतो. हकारोनी सांगे तुका नाम घेतल्यावी न राहू नका. कुणाला हाक मारायची आपण हात वर करतो. उभारोनी बाहे विठो पालवित आहे. तात्पर्य कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल, सुखाचा प्रसंग असेल तर माणसाची हात वर जातात आणि मनुष्य हात वर करून जगाला सांगत असतो, ओरडू ओरडू काय खुशखबर आहे ती. तसं तुकोबारायला आनंद झालाय. आणि तुकोबाराय तो आनंद सांगण्यासाठी हात वर करतायत आणि समाजाला जाणीव करून देत आहेत. काय बरं हा आनंदाचा प्रसंग आणि काय लोकांना जाणीव करून देतात तुकोबाराय. कशाची जाणीव वर करून देत आहेत हात वर करून. तुकोबाराय आनंदी आहेत. महत्वाचा संदेश जगाला देत आहेत आणि हात वर करून देत आहेत. ही कसली जाणीव जगाला करून देतात तुकोबाराय. हा कसला संदेश जगाला देत आहेत तुकोबाराय. ते या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, देव बैसले सिंहासनी आल्या याचिकासी पुरे धनी. देव बैसले सिंहासनी आल्या याचिकासी पुरे धनी. हे लोक हो, हे बाबो, मी हात वर करून तुम्हाला जाणीव करून देतो. मी हात वर करून तुम्हाला सांगतोय काय तर देव सिंहासनावर बसलेत. देव सिंहासनावर बसलेत. आता जा देवाकडं, घ्या दर्शन, मागा काय मागायचं. करा देवाची भक्ती, करा देवाची सेवा. जा देवाकडं आणि मागा देवाला. का तर देव आता 24 तास उपलब्ध आहे. तो सिंहासनावर बसलाय. देव सिंहासनावर बसलेत ही आनंदाची बातमी आहे. देव सिंहासनावर बसले त्यामुळे तुकोबारायाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आणि ज्यावेळेस मनुष्य आनंदी होतो त्यावेळेस त्याचे हात आपोआप वर जातात. तुकोबारायाचे हात वर गेलेत. उभारोनी हात, उभारोनी हात जगी जानविली मात. तुकोबारायाचे हात आनंदाने आपोआप वर गेलेत आणि हात वर करून तुकोबाराय जगाला जाणीव करून देत आहेत. जगाला सांगतायत की बाबानो, देव सिंहासनावर बसलेत. देव सिंहासनावर बसलेत. या या आता देवाकडे. देव आता कायमचा इथं आहे. मग हा कोणता देव आहे की जो सिंहासनावर बसलाय आणि कायमचा बसलाय आणि ज्याच्याकडे तुकोबाराय बोलवतायत आपल्याला. तर हा देव आहे पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा, की जो पंढरपुरात कायमचा सिंहासनावर बसलाय. आणि ही आनंदाची बातमी तुकोबाराय जगताला हात वर करून सांगतायत की या आता पंढरपुरात विठ्ठल पांडुरंग परमात्मा सिंहासनावर बसलाय. त्याला भेटा, दर्शन घ्या, मागा काय मागायचं. तुमची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करेल. आणि म्हणून या आनंदाच्या प्रसंगी तुकोबारायचे हात आपोआप वर जात आहेत आणि तुकोबाराय हात वर करून जगाला जाणीव करून देत आहेत. जगाला सांगतायत की आता पंढरपुरात पांडुरंग परमात्मा सिंहासनावर बसलाय. आणि म्हणून महाराज लिहित आहेत, उभारिला हात, उभारिला हात जगी जानविली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेत. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात सिंहासनावर बसला हे तुकोबाराय सांगतायत. आणि ते हात वर करून. सिंहासन
काय असतं सिंहासन? सिंहासन ही एक विशाल रत्नजडित खुर्ची असते की जिला सोन्याचा चांदीचा मुलामा दिलेला असतो. कधी कधी नुसत्या सोन्याचं सिंहासन असतं, कधी कधी नुसत्या चांदीचं सिंहासन असतं, पण कधी कधी लाकडाचं असतं आणि त्या लाकडाच्या सिंहासनाला सोन्याचा किंवा चांदीचा पत्रा मडवलेला असतो. त्या सिंहासनाचा वरचा भाग सिंहाच्या तोंडासारखा बनवलेला असतो आणि या सिंहासनावर राजा बसतो, सोबत राणी बसते आणि या सिंहासनावर देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केल्या जाते. तर अशा सिंहासनावर पांडुरंग परमात्मा आरूढ झालाय. तिथे पुंडलिकाने पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. देव सिंहासनावर बसलेत. या पंढरीला. हा महत्वाचा निरोप, महत्वाचा संदेश तुकोबाराय जगाला देत आहेत आणि हात वर करून देत आहेत. उभारिला हात जगी जानविली मात. उभारिला हात जगी जानविली मात. पांडुरंग सिंहासनावर बसलेत. देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर देवाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. परंतु पंढरपुरातला देव सिंहासनावर बसला नाही, सिंहासनावर उभा आहे. आणि पांडुरंगाच्या पायाखालची वीट हेच पांडुरंगाचं सिंहासन आहे. सिंहासनी खुर्ची असते, त्याचं तोंड सिंहाच्या आकाराचं असते आणि त्या सिंहासनावर पराक्रमी मनुष्य बसतो आणि तो पराक्रमी मनुष्य राजा असतो. सिंहासनावर बसलेला राजा सिंहासारखा पराक्रमी असतो, म्हणून ते सिंहासन आहे. राजाचाही राजा भगवंत हा पराक्रमी, म्हणून तोही सिंहासनावर आरूढ होतो. नरा माझी राजा, विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. ज्ञानोबा आहे. नरा माझी राजा, विभूती विशेष माझा. मनुष्यामध्ये राजा मी आहे, देव म्हणतायत आपल्या विभूती सांगताना. कृष्ण बोलतायत 10व्या अध्यायात, नरा माझी राजा, विभूती विशेष माझा. मनुष्यामध्ये राजा मी आहे, अर्थात मनुष्यामध्ये जो राजा असतो तो कृष्ण असतो. राजा साक्षात पांडुरंग असतो. राजा भगवंताचं प्रतिनिधित्व करीत असतो. राजाला प्रजा देव समजून वंदन करते. राजा साक्षात महाविष्णू असतो. आणि म्हणून सिंहासन बहुतेक करून राजासाठीच असते. मग मनुष्य रूपातला राजा असो की देव रूपातला राजा असो. आणि मनुष्य रूपातला राजा ही देवच आहे. मी बोललो नरा माझी राजा, विभूती विशेष माझा. मनुष्य रूपात जो राजा असतो तो साक्षात महाविष्णू असतो, देव असतो. आणि मग सिंहासन राजाला अर्थात देवालाच असते. परंतु आमचा पंढरपुरातला राजा, पंढरपुरातला देव सिंहासनावर बसला नाही, सिंहासनावर उभा आहे. आणि पंढरपुरातल्या देवाचं सिंहासन ही वीट आहे, खुर्ची नाही, वीट आहे. काय इतिहास आहे या विटेचा? ज्या विटेवर साक्षात पांडुरंग परमात्मा उभा आहे त्या विटेचा इतिहास काय? पुंडलिकाकडं आणि तिथून पांडुरंगाकडे ही वीट कशी आली? खूप जुन्या काळी एक
वृत्रासुर नावाचा राक्षस होता. त्याला 3 तोंड होती. एका तोंडानं तो वेदाचं अध्ययन करायचा, दुसऱ्या तोंडानं गायन करायचा आणि तिसऱ्या तोंडानं गलिच्छ कर्म करायचा, गलिच्छ वाणी वापरायचा. हा राक्षस तपश्चर्येच्या बळावर लोकाला त्रास देऊ लागला. तपश्चर्या करावी, वरदान मागून घ्यावं, प्रजेला त्रास द्यावा. त्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला. एकदा तो इंद्रपदाच्या लालसेने तपस्येला बसला. हे इंद्राला कळालं. आता वत्रासुर असा होता की त्याला असं वरदान होतं की त्याला मृत्यू येईल तो फक्त दधीची ऋषीच्या हाडकानं, अर्थात अस्तेनं. अस्ता म्हणजे अस्थी. दधीची रुचीच्या अस्थी आणायच्या, त्याचा बाण करायचा आणि हा अस्थीपासून बनवलेला बाण वृत्रासुराला मारायचा, मग तो मरेल, असं वरदान. इंद्रानी दधीचीकडे प्रार्थना केली. इंद्र म्हणाला, ऋषीवर, वृत्रासुरानं हाहाकार माजवलाय, तो मरेल तर फक्त तुमच्या अस्थिनी, तुमच्या अस्थी द्या, त्याचा मी बाण करेल आणि वृत्रासुराला मारेल. आता एखाद्याला त्याच्या अस्थी हाडकं मागायचे म्हणजे तो मनुष्य जगेल का? वृत्रासुरानं सगळी हाडकं काढून दिली, आपला देह त्यागला. इंद्रानं या दधीची ऋषीच्या आस्थींपासून बाण बनवला, अनेक बाणं बनवले आणि हा वृत्रासुर तपश्चर्या करत असताना धोक्याने पाठीमागून जाऊन इंद्रानं या अस्थीचे बाण मारले आणि त्या वृत्रासुराची 3 मुंडके उडवली. ही 3 मुंडके तुटून पडली त्या राक्षसाची. त्यावेळेस ती हसू लागली आणि ती म्हणाली, इंद्रा, तू पापी आहेस, तू घातकी आहेस. वृत्रासुर म्हणतो, इंद्रा, तू पापी आहे, तू घातकी आहेस. मी तपश्चर्या करत असताना धोक्यानं पाठीमागून मला मारलंस. तुला मी शाप देतो, तू दिंडीर वनात जाऊन वीट होऊन पडशील. आणि हा इंद्र या दिंडीर वनात वीट होऊन पडलाय. इंद्र वीट होऊन पडलाय दिंडीर वनात, जिथं पुंडलिक राहत होता. आता इंद्र घाबरला, असा शाप दिला वीट होण्याचा म्हणल्यावर. धावत धावत भगवान विष्णूकडे गेला इंद्र. म्हणले, देवा, मला असं असं झालंय, चुकलं माझं, मला शाप दिलाय. भगवान विष्णू म्हणाले, आता यातून माघार तर नाही आहे, पण ठीक आहे म्हणले, ज्यावेळेस मी कृष्ण अवतार धरेल त्यावेळेस कृष्ण अवतारात ती जी वीट आहे, तू वीट होऊन पडला, त्या विटेवर मी उभा राहील आणि तुझा उद्धार करेल. तर ते लोहदंड तीर्थ पंढरपुरात जिथं पुंडलिकाचं मंदिर आहे, तिथं दिंडीरवन होतं पहिलं, दिंडीरवन. तिथं पुंडलिक राहत होता आणि पुंडलिकाच्या घरात ती वीट होती, इंद्राच्या रूपानं पडलेली. तर ती पांडुरंगाच्या पायखालची वीट इंद्र आहे. पुंडलिक मागच्या जन्मातला राजा होता. भगवंताने त्याला वरदान दिलं की
या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी तुझा उद्धार करेल. आता दुसऱ्या जन्मात हा पुंडलिक एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला. लग्न झाल्यानंतर अगोदर चांगला होता पण लग्न झाल्यानंतर पूर्णतः बायकोच्या ताब्यात गेला. अतिशय दुष्टासारखं वागू लागला. आईवडिलांचा छळ करू लागला. बायकोन सांगावं यांनी ऐकावं. बिघडला, काही कारण असं पण बिघडला. आईवडिलाचा जबरदस्त खूप छळ करू लागला. आईवडिलांनी एकदा विनंती केली, म्हणले पुंडलिका आम्हाला काशी करून आण रे. मनात तर नव्हतं पण रागा म्हणला चला. घेतले मायबाप. बैलाला कासरा बांधतो आपण, 2 बैल मोकळे असतात, कासरा बांधला, मालक पुढे चलतो आणि बैल कासऱ्याला बांधले आणि बैल मालकाच्या मागे चालतात. तसं आईवडिलाच्या गाड्याला कासरा बांधलाय, बायको खांद्यावर घेतली आणि मायबापाला त्या कासऱ्याने बैलासारखं वडीत चाललाय काशीला. जाताना वाटेत कुकुटा स्वामीचा आश्रम लागला. त्याने एक असं दृश्य पाहिलं की संध्याकाळची वेळ 3 अतिशय मलिन स्त्रिया त्या आश्रमात गेल्या आणि बाहेरून पाहतोय त्या स्त्रियाने तो आश्रम झाडून काढला. कुकुटा स्वामीचं दर्शन घेतलं आणि बाहेर येताना त्या इतक्या उजळ निर्मळ सुंदर होऊन आल्या. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने टोकलं, म्हणलं माते तुम्ही तिघी नारी आज जाताना मळकट घाणेरड्या गल्लीचे होता आणि आता आला तर स्वच्छ होऊन आलात, सुंदर होऊन आलात, काय रहस्य? तर तिन्ही माता म्हणाली आम्ही गंगा जमुना सरस्वती आहोत. तुझ्यासारखे पापी येतात, बायकोला खांद्यावर बसवलेस आणि मायबापाला जनावरासारखं वडीत चाललास, तुझ्यासारखे पापी येतात गंगेला, आमच्या तीर्थात स्नान करतात, तू पवित्र होतो पण तुझं पाप आम्हाला लागतं आणि आम्ही मलिन होतो. ते धुवायला मी इथे येतो कुकुटा स्वामीकडे. का तर कुकुटा स्वामी ही मातृपितृ भक्त होते. कुकुटा स्वामी मातृपितृ भक्त होते आणि आईवडिलाच्या सेवेने ते पावन झाले होते. कुकुटा स्वामी ऋषी तर होते पण मातृपितृ भक्तही होते. तशा मातृपितृ भक्त असलेल्या ऋषीच्या दर्शनाने, त्यांच्या सेवेने आम्ही पुन्हा पवित्र, निर्मळ आणि गोऱ्यापान होतो. आणि मग तू तर पापीचेस. तुला जर पवित्र व्हायचं असेल तर ज्या आईवडिलाला वडून घेऊन चालला जनावरासारखं, त्यांची सेवा कर, तूही कुकुटा स्वामीसारखा पवित्र होशील. हा गंगा जमुना सरस्वती यांचा उपदेश ऐकल्यानंतर या पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याच्या बुद्धीत पालट झाला. तो परत काशीचं दर्शन घेऊन दिंडीर वनात आला आणि तिथं मायबापाची सेवा करू लागला. एवढी सेवा की विचारू नका. नुसतं जीवन आईवडिलाच्या सेवेत घालत होता. चंद्रभागेच्या तीरावर ते लोहदंड तीर्थ, तिथे पर्णकुटी करून राहत होता. घर असेल, पर्णकुटी असेल, तिथं राहत होता चंद्रभागेच्या तीरावर दिंडीर वनात. एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आपल्या घरात बैठकीत बसले असताना त्यांना राधाराणीची आठवण झाली. खूप आठवण झाली. राधाराणी तिथं प्रकटच झाली देवाच्या आठवणीमुळे. आणि ती राधाराणी येऊन भगवान कृष्णाच्या डाव्या हाताला बसली. रुक्मिणी आली तर रुक्मिणीने दृश्य पाहिलं. आता आपल्या नवऱ्याच्या बाजूला एखादी परकी बाई येऊन बसली तर कोणत्या बाईला आवडेल? रुक्मिणीला राग आला, ते सहन झाला नाही. रुक्मिणी सरळ द्वारका सोडली आणि दिंडीर वनात आली. रुसून गेली. रुक्मिणी रुसून गेली दिंडीर वनात. भगवान कृष्णाला लीलाच करायची होती. जाऊ दिलं तिला पुढं. पाठीमागून भगवान कृष्ण काही गोपाळ आणि यादव घेऊन रुक्मिणीच्या शोधात दिंडीर वनात आले. रुक्मिणीला शोधलंय
चल म्हणले वापस जाऊ द्वारकेला. रुक्मिणी रुसली होती, म्हणले नाही यायचं मला. बरं ठीक आहे म्हणले, थांब इथं थोडा वेळ. थांबली रुक्मिणी. भगवान कृष्ण गेले आणि पुंडलिकाच्या दारात उभे राहिले आणि पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिकाला हाक मारली. अरे म्हणले पुंडलिका मी आलोय, भगवान श्रीकृष्ण आलोय. गेल्या जन्मात मी तुला शब्द दिला होता, तुझा पुढच्या जन्मात उद्धार करेल. मी आलोय बाबा तुझा उद्धार करायला, दार उघड. छप्परच होतं कोप्याचं वगैरे, दार उघडच असेल, झोपाट्या बेपाट्यासारखं दारही उघडच असेल. तिथं कुठं मोठं घर होतं. दारात उभं राहिलेत, दार बी नसेल. पुंडलिक देवाकडे, देव पुंडलिकाकडे पाहतायत. म्हणजे पुंडलिका मी आलोय ना तुझ्या भेटीला, तुझा उद्धार करायचा आहे. पुंडलिक आईवडिलाची सेवा करत होता. म्हणले देवा माझ्या मांडीवर आईवडिलाचं डोकं आहे आणि ते गाढ निद्रेत आहेत आणि मी त्यांचे हातपाय जे जमेल ते दाबतोय. म्हणले मी मांडीवर डोकं म्हणल्यावर हातच दाबेल, तो पाय तर खाली होते. मांडीवर डोकं आहे म्हणले दोघांच्या आईवडिलाचं आणि मी त्याचे हात खांदे वगैरे दाबतो, सेवा करतो. ते मी जर उठलो तर त्यांची निद्रा भंग होईल. ते जेव्हा झोपेतून जागे होतील त्यावेळेस मी तुला भेटेल. तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. पुंडलिकाने एक वीट भिरकवली आणि जी वीट भिरकवली भगवान कृष्णाकडे, ती वीट तो इंद्र होता. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिलेत. तुकोबा राय कौतुकाने लिहित आहेत, का रे पुंड्या मातालासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे धीट मागे भिरकावलीस वीट. अरे पुंड्या मजेने म्हणतायत तुकोबा राय. अरे पुंडलिका तू का मातला म्हणले, का रे पुंड्या मातलासी, देवाला उभं केलंस तिष्ठत. कौतुकानं लिहितात तुकोबा राय. तात्पर्य आईवडिलांना जाग येईपर्यंत, आईवडिलाची सेवा संपेपर्यंत पुंडलिकानं त्या फेकलेल्या विटावर भगवान श्रीकृष्ण उभे आहेत. आईवडील जागे झाले, आईवडिलाची सेवा संपली. पुंडलिक उठला, म्हणले देवा आता या आत. म्हणले पुंडलिका तू विटेवर उभं केलं, आता काय बोलवतोस, तूच बाहेर ये. गेला पुंडलिक बाहेर आणि माग म्हणले काय मागायचं. पुंडलिक म्हणतो देवा काही नको, युगे युगे सृष्टी आहे तोपर्यंत, जग आहे तोपर्यंत, चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत या विटेवर असाच उभा राहा आणि आलेल्या प्रत्येक भक्ताचा उद्धार कर. भगवान श्रीकृष्ण म्हणाले तथास्तु. आणि हा भगवान श्रीकृष्ण विटेवर उभा आहे म्हणून तेव्हापासून तो विठ्ठल आहे. हा विठ्ठल त्याचंच नाव पांडुरंग आहे. भगवान श्रीकृष्णाला पांडुरंग का म्हणतात, त्याचं नाव पांडुरंग आहे. पांडू या शब्दाचा अर्थ होतो पांढरा. पंडुरोग, पंडू म्हणजे पांढरा. ॲनिमिया, शरीरातलं रक्त कमी झाले की मनुष्य पांढरा पडतो, लालीच्या ऐवजी पांढरा पडतो, त्याला पंडुरोग म्हणतात. पांडवाच्या वडिलांनाही पंडुरोग होतात. तर पंडू म्हणजे ॲनिमिया, पांडू मनुष्य पांढरा पडतो म्हणजे ॲनिमिया, ॲनिमियामध्ये पांढरा दिसतो. दॅट इज कॉल्ड एज ए पेलार. पेलार म्हणजे पांढरा आणि ते पंडू, पंडू म्हणजे पांढरा. भगवान श्रीकृष्ण गाई चारून यायचे संध्याकाळी, बालगोपाळ 7-8 वर्षाचे असताना गोकुळामध्ये. त्या गाईच्या पायाने धूळ उडायची. ही उडालेली धूळ संध्याकाळच्या वेळेला घरी येत असताना या सगळ्या बाळगोपाळाच्या कृष्णाच्या अंगावर बसायची आणि सगळे पोरं पांढऱ्याशिपीत दिसायचे. आणि हा कृष्ण काळा असून पांढरा शिपीत दिसायचा या धुळीमुळं, आणि म्हणून त्याला नाव पडलं पांडुरंग. हो तो तुम काले लेकिन दिखते हो पांडू, दिखते हो शपथ करके तुम पांडुरंग हो. विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल, धुळीने पांढरा व्हायचा म्हणून पांडुरंग. हाच कृष्ण विटेवर उभा आहे, तो विठ्ठल आहे, तो पांडुरंग आहे. या श्रीकृष्णाची या वीटरूपी सिंहासनावर पुंडलिकानं प्राणप्रतिष्ठा केली आहे. आणि तेच तुकोबाराज आजच्या प्रस्तुत अभंगात सांगतायत. दुसऱ्या शरणात तुकोबाराय बोलतात की देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेत.
पण आमचा पंढरपुरातला देव सिंहासनावर उभा आहे. पंढरपुरातला देव सिंहासनावर उभा आहे. त्याच्या पायाखाली असलेली इंद्ररूपी ईट हेच त्याचं सिंहासन आहे. आणि या सिंहासनावर उभं केल्यानंतर पुंडलिकाने या भगवान श्रीकृष्णाला बांधून घेतलंय. म्हणले, देवा, तुझ्या हातात नाना प्रकारची आयुध आहेत, शस्त्र आहेत, गदा आहे, चक्र आहे, ती बाजूला टाक. बिना शस्त्राचा उभा राहा. कारण तुझ्या हातातली शस्त्र पाहून येणारा भक्त घाबरेल. ती शस्त्र बाजूला टाक. कारण तुला सवय आहे घेऊन चक्र गदा हाची करीतो धंदा. घेऊन चक्र गदा हाची करीतो धंदा. तुला सवय म्हणले चक्र गदा घेऊन फिरायचं, दुष्टाला मारायचं, सज्जनाला मागं राखायचं. हा चक्र गदा टाकून दे म्हटले. कमरेवर हात दे. कमरेवरचे हात काढू नको. पण कमरेवर ठेवलेले हात काय सांगतात की देव निशस्त्र झालेत. पुंडलिकाने कमरेवर देवाचे हात बांधलेत, देव निशस्त्र झालेत. हे एक कारण. कमरेवर हात आहेत, ते कमरेवरचे हात सुचवतात की भवसागराचं पाणी कमरे इतकंच आहे. विठ्ठलाला शरण जा, तुम्ही सहज तरून जाल. कमरेवरचे हात सुचवतात. कमरेवर हात दिल्यानंतर मनुष्य सतर्क असतो. तुम्ही एखाद्या विहिरीच्या काठावर उभा राहा आणि विहिरी डोंकावून पहा, मनुष्य कमरेवर हात ठेवतो. कमरेवर हात ठेवला म्हणजे तोल जात नाही, पुढे विहिरीत पडत नाही. शिवाय कमरेवर हात देऊन उभा राहिलं तर मनुष्य सतर्क असतो. तुम्ही खो खो खेळत आहात, कुणीकडे हात ढिल्यासारखे ठेवले तर खो म्हणलं किंवा मागचा प्लेअर येऊन तुम्हाला शिवतो किंवा खो म्हणलं की पळता येत नाही. तुम्ही कमरेवर हात देऊन उभा राहिले सतर्क असता. 1 2 3 म्हणलं की तुम्ही पळता. अशी अनेक कारणे आहेत देवाने कमरेवर हात का ठेवले. ते त्याचं एक प्रमुख कारण पुंडलिकाने सांगितलं, हातातली आयुध गदा चक्र खाली ठेव. पुन्हा हुकून चुकून घेशील म्हणून हात बांध कमरावर, ठेव कमरावर. हुकून चुकून हातात घ्यायचा नाहीस म्हणून देवाचे हात कमरावर बांधलेत. आणि आल्या गेलेला भक्त दुष्ट असो पापी असो, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. तुझा स्वभाव म्हणले भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृतम. तू साधूचं रक्षण करतो, भक्ताचं रक्षण करतो आणि दुष्टाला मारतो. मागच्या अवतारात ते चाललं, पण या अवतारात चालायचं नाही. या अवतारात तुला भक्ताचं रक्षण करायचे आणि दुष्टाचंही रक्षण करायचे. म्हणून तुझी समदृष्टी ठेव, तुझे समचरण ठेव, तुझ्यात विषमता नको आहे. तुझे पाय कसे ठेव, विटेवर सम ठेव. सज्जनाचा उद्धार कर, दुर्जनाचा उद्धार कर. तुझ्याकडे सज्जन आले उद्धार करशील, ते नाही चालायचं म्हणले. मला वचन दे, दुर्जनाचा उद्धार कर. आणि मग मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. पुंडलिकानं बांधून घेतलंय. पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. वचन घेतलंय देवाकडून. पुंडलिकानं बांधलाय देव इथं. हातातली शस्त्र अस्त्र आयुधे खाली टाक, कमरावर हात दे. हात बांधून ठेव कमरावर, सोडू नको. चुकून शस्त्र हातात घेऊ शकतोस तर कमरावर हात बांधल्यात तुला घेता यायचे नाही. का त्या शस्त्राला लोक घाबरतील, त्याची गरज नाही. ठेव खाली. आता तुझे विटेवर चरण सम ठेव. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझी हरिवरती राहू. विटेवर चरण सम ठेव. तुझी दृष्टी सम ठेव. सज्जनाचा तर उद्धार कर, पण दुर्जनाचाही कर. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. मग समचरण आहेत, दृष्टी सम आहे, कमरेवर हात आहेत. दृष्टी नासागरावर ठेव. समत ठेव पण नासागरावर ठेव. समोर ठेवशील, हुकून चुकून डोळे वटारलेस समोरचे घाबरतील. नासागरावर ठेव म्हणजे पापण्या लावलेल्या राहतील, तुला डोळे वटारता यायचे नाही, लोक तुला भ्यायचे नाही. अशी अनेक बंधनं घातली आणि पुंडलिकाने देवाला विटेवर उभा केलंय.
आणि पुंडलिकाने देवाला विटेवर जे उभं केलं आहे, ती वीट हे सिंहासन आहे, ती वीट इंद्र आहे. आणि या इंद्ररूपी विटेवर देवाला पुंडलिकाने उभा केलं आहे. आणि ज्या विटेवर पुंडलिक उभा आहे तेच देवाचं पांडुरंगाचं सिंहासन आहे. इतर तर सिंहासनावर देव बसलेला असेल, पण पंढरपुरात सिंहासनावर उभा आहे आणि वीट हे सिंहासन आहे. एरवी प्राणप्रतिष्ठा करताना ब्राह्मण देवता मंत्र म्हणतात. एखाद्या मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा करतात, मूर्ती स्थापना करतात. इथं पुंडलिकच ब्राह्मण आहे, पुंडलिकच मंत्र म्हणतोय. पुंडलिकाने देवाला बांधलं आहे आणि पुंडलिकानेच देवाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आणि हा देव आहे पंढरपुरातला पांडुरंग, आणि तो सिंहासनावर बसलाय. बसलाय म्हणजे उभा राहिलाय. पंढरपुरातलं सिंहासन ही वीट आहे आणि त्या विटेवर तो उभा राहिलाय. आणि मग तुकोबाराय बोलतात की देव बैसले सिंहासनी. भले देव सिंहासनावर बसत असेल, राजा देव आहे, सिंहासनावर बसतो. देव तर देवच आहे, सिंहासनावर त्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. सिंहासनावर देव बसतो, राजा बसतो. पण हा पंढरपुरातला देव पांडुरंग वीट रूपी सिंहासनावर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. याला तुकोबाराय म्हणतात की देव बैसले सिंहासनी. मग आता तुकोबाराय हात वर करतात. उभारीला हात, उभारीला हात जगी जानविली मात. तुकोबाराय आनंदी झालेत. कशानं? तर देव सिंहासनावर आरूढ झालेत, विटेवर उभे राहिलेत, आनंदी झालेत तुकोबाराय. आणि आनंदानं हात वर करतायत आणि जगाला जाणीव करून देत आहेत की ए बाबानो, देव आता सिंहासनावर बसलाय, विटेवर उभा राहिला. या या, काय घराने सांगा देवाला, देव तुमची प्रत्येक अडचण सोडविल. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेत, अर्थात विटेवर उभे आहेत. तुम्ही आता याचक म्हणून देवाकडे या आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्या. आल्या याचकासी पुरे धनी. धनी म्हणजे इच्छा. धनी या शब्दाचा अर्थ नवरा होतो, मालक होतो. परंतु या ठिकाणी धनी या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. नवराची एक ओवी सांगतो म्हणजे धनी शब्दाचा अर्थ लक्षात येईल. नातारी बालकाचे आणि धनी धाईजे, का शिष्याचे आणि झाले पण होईजे, ते सद्गुरू एकलेची जाणीजे का प्रसवतिया. नीट ऐका होई. नातरी बालकाचे आणि धनी धाईजे, का शिष्याचे आणि झाले पण होईजे, ते सद्गुरू एकलेचे आणि जाणीजे का प्रसवतिया. लहान बाळे, भूक लागली, पोटात तोडायला रडू लागले, मोठ्या मोठ्यानं रडत आहे. आईच्या हातात काम आहे, आईने काम टाकलं, धावत आली, बाळाला स्तनपान केलं, बाळाचं पोट भरलं. आता बाळ खेळू लागले, पोट भरले बाळाचं, बाळ खेळतंय, पोट भरले बाळाचं. आनंद आईला, बाळाची इच्छा पूर्ण झाली, पोट बाळाचं भरलंय, आनंद आईला. शिष्य आपल्यापेक्षा वरचढ निघालाय, आनंद गुरुला आहे. गुरुची इच्छा पूर्ण झाली. गुरुची काय इच्छा आहे? गुरुची इच्छा आहे माझा शिष्य माझ्यापेक्षा वरचढ निघाव, ही गुरुची इच्छा आहे. बालकाच्यानी धनी धाईजे, का शिष्याच्यानी झाले पण होईजे, माझा शिष्य माझ्यापेक्षा वरचढ निघावा, ही गुरुची इच्छा आहे. माझं बाळ आनंदानं खेळावं, ही आईची इच्छा आहे. आणि म्हणून धनी या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. तेच तुकोबाराय इथं म्हणतात की आल्या याचकासी पुरे धनी. बाबांनो, मी हात वर करून सांगतोय, या तुम्हाला जाणीव करून देतो की देव सिंहासनावर बसलाय, पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. तुम्ही आता याचक म्हणून या पांडुरंगाकडे या, काय मागायचं मागा आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्या. इथे तुकोबारांनी फक्त याचक शब्द वापरलाय. तुकोबारांनी एका अभंगात याचक शब्द वापरलाय, पण त्याच्या पुढे भिकारी शब्द लावलाय. महाराज म्हणतात की ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुकोबाराय म्हणतात की देवा मी तुझ्या दारात उभा आहे. उभा नाही, ठाकलोय म्हणतात. उभा राहणं म्हणजे ढिल्लंय, आणि ठाकलोसे म्हणजे पाय रोवून उभा राहणं.
पाय मागं पुढं करायचे, रवून उभं राहायचं. देवाच्या दारात खाऊन घ्यायचं, पाय रवून उभं राहायचं, म्हणजे ठाकलोसे द्वारी. ताकद लावून उभं राहायचं पायाला. त्याला काय म्हणायचं? ठाकलोसे द्वारी. देवा म्हणजे तुझ्या दारात ठाकलोय, उभा ठाकलोय. काय म्हणून? याचक भिकारी म्हणून. आता याचक आणि भिकारी ही दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत, फक्त त्यात 19-20 वगैरे नगभर फरक आहे. भिकारी आणि याचक यांच्यात फरक काय? दोघं भिकच मागतात, पण फरक काय? तर भिकारी आपण देऊ ते घेतो, आणि याचक जे मागेल ते आपल्याला द्यावं लागतं. हा फरक आहे याचक आणि भिकाऱ्यात. एखादा भिकारी एखाद्या दारात गेला, काठी हातात, एखादा टंबराळ फुटका हातात, भीक मागायला, आणि दारात उभा राहतो म्हणतो, आई भिकाऱ्याला काही वाढा, आई साहेब भिकाऱ्याला काही वाढा, आई साहेब भिकाऱ्याला काही शिळेपाका वाढा, आई भिकाऱ्याला काही वाढा. तो कुठल्याच पदार्थाचं नाव घेत नाही. आई भिकाऱ्याला काही वाढा. मग आतली आई जे काय आणील, शिळं पाकं ताजं जे काय असेल त्याच्या त्या टंबऱ्याला टाकते, भिकारी घेतो आणि गुपचूप निघून जातो. आपण दिलंय ते घेतो आणि निघून जातो तो भिकारी. पण याचक तसा नसतो. याचक मागतो, वस्तूचं नाव सांगतो. याचक अधिकारी पुरुष असतो, ज्ञानी असतो, आणि तो मागेल तेच द्यावं लागतं. एखादा याचक दारात उभा आहे, तो म्हणतो, मालक माझ्या मुलीचं लग्न आहे, सगळी जुळाजुळ झाली आहे, एक पोतभर गहू कमी पडलेत, तुम्ही धनवान आहेत, मी याचना करतो, मालक मला एक गहूभर, एक पोतभर गहू द्या, मालक मला एक पोतभर गहू द्या. याचक याचना करतो, वस्तूचं नाव सांगतो. तो पोतभर गहू मागतोय, तो मला पोतभर गहूच द्यावं लागतात. तिथं बाजरी देऊन चालत नाही, ज्वारी देऊन चालत नाही. याचक वस्तूचं नाव सांगतो, आणि तो जो मागेल ते द्यावं लागतं. भिकारी काही मागत नाही, आपण देऊ ते घेतो, निघून जातो. तुकोबाराय भिकारी आहेत, मागतायत म्हणून भिकारी आहेत, आणि वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबाराय याचक आणि भिकारी दोन्ही आहेत. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. कशाची याचना करतात तुकोबाराय? मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. भातुके म्हणजे खाऊ. देवा मला प्रेमाचा खाऊ दे. तुकोबाराय बाकी काही मागत नाहीत. ऐका यशस्वी अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, यातलं काही मागत नाहीत. देवा हे काही नग मला. तुकोबारायला बरंचसं मागण्यासारखं होतं, पण हे सगळं बाजूला सरकवलं. तुकोबाराने डायरेक्ट प्रेमाला हात घातला, की जे अति दुर्मिळ आहे. देव सगळं देतो पण प्रेमच देत नाही. प्रेम देण्याच्या बाबतीत देव अतिशय चिकट आहे. तुकोबाराय देवाकडून प्रेम मागतायत. तुकोबाराय प्रेम मागतायत. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी आहेत, पण काय मागतायत त्याचं नाव सांगतायत म्हणून ती याचक आहेत. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी, आणि काय मागतायत तर प्रेम मागतायत, त्या वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहेत. तुकोबाराय मागतात म्हणून भिकारी, आणि वस्तूचं नाव सांगतात म्हणून याचक, आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहेत. भिकारी हे 3 प्रकारचे असतात. एक साधा भिकारी, एक श्रीमंत भिकारी, आणि एक याचक भिकारी. साधा भिकारी रस्त्यावर भीक मागतो, भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, शिळे पाक काही मागतो. साधा गरीब भिकारी, तो एक भिकारी. दुसरा श्रीमंत भिकारी. तुम्ही म्हणाल श्रीमंत आणि भिकारी? हो, श्रीमंत भिकारी. नाथ महाराज भिकाऱ्याची व्याख्या सांगतात नाथ भागवतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. नीट ऐकावी. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण ज्याचं अजून मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, ते भिकारी आहे.
रस्त्यावर टांबऱ्याला घेऊन भीक मागते ते खरं भिकारी नसते. नाथ महाराज भिकारी कोणाला म्हणतात? ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, अब्जावधी रुपये जवळ आहेत, पण एवढं असून ज्याचं मन भरलं नाही, पोट भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते. आणि त्याला श्रीमंत भिकारी म्हणतात. एक गरीब भिकारी, एक श्रीमंत भिकारी, आणि तिसरा याचक भिकारी. याचक भिकारी तुकोबर आहेत. तुकोबर आहे मागतायत म्हणून भिकारी आहेत, आणि काय मागतायत त्या वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत, आणि म्हणून तुकोबरा याचक भिकारी आहेत. तुकोबरा प्रेम मागतायत, माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबरा मागतायत म्हणून भिकारी, आणि काय मागतायत ते प्रेम मागतायत त्या वस्तूचं नाव सांगतात म्हणून याचक आहे, म्हणून याचक भिकारी आहेत. भिकारी वस्तूचं नाव सांगत नाही, आपण देऊ ते घेतो निघून जातो. भिकारी कधी म्हणतो का, ऐसा आहे मला गुलाबजामुन वाढा, ऐसा आहे मला बासुंदी वाढा, ऐसा आहे मला पुरी वाढा. भिकारी कधीच म्हणत नाही. तो म्हणतो ऐसा आहे काहीतरी वाढा, आणि आपण काहीतरी देतो ते घेतो निघून जातो. तो भिकारी असतो. याचक तसा नसतो. याचक याचना करतो, प्रार्थना करतो, मला हेच वाढा, देवा मला प्रेमच वाढ, देवा मला पोतेवर गहूच वाढ, माझ्या मुलीचं लग्न आहे. याचक वस्तूचं नाव सांगतो, आणि मागेल तोच द्यावा लागतं, मागेल तेच द्यावं लागतं. हा भिकाऱ्यातला आणि याचकातला फरक आहे. भिकारी आपण देऊ ते घेतो निघून जातो, याचक जे मागेल ते द्यावं लागतं. तुकोबारा मागतायत प्रेम, वस्तूचं नाव सांगतात म्हणून याचक, मागतात म्हणून भिकारी, म्हणून तुकोबारा याचक भिकारी. तुकोबारा मागतात म्हणून भिकारी, आणि काय मागतात त्या वस्तूचं नाव सांगतात म्हणून याचक, आणि म्हणून तुकोबारा याचक भिकारी आहेत. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तर इथं शब्द प्रयोग असा आहे की आल्या याचकासी पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर विराजमान झालेत, विटेवर उभे देव, या आता याचक म्हणून या. तुकोबाराय म्हणतात की पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येणारा मनुष्य प्रत्येक जण याचक आहे, भिकारी नाहीच आहे, भिकारी नाहीच आहे. शब्दप्रयोग बघा, आल्या याचकासी पुरे धनी. तुकोबारायन मागे शब्दप्रयोग केलाय, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. याचक भिकारी दोन्ही शब्द आलेत, इथं फक्त याचक शब्द आलाय. भिकारी मागत नाही, आपण देऊ ते घेतो निघून जातो. याचक जे मागेल ते द्यावं लागतं, इथं फक्त याचक शब्द आहे. आणि मग देव सिंहासनावर विराजमान झालेत, आता तुम्ही सगळेजण याचक म्हणून या, भिकारी म्हणून येऊ नका, याचक म्हणून या. आणि याचक मागेल ते पांडुरंगाला द्यावं लागतं. पांडुरंग देईल ते घ्यायचं नाही, तुम्ही मागाल ते त्याला द्यावं लागेल. का तर तुम्ही याचक आहात. एकच शब्द प्रयोग आहे, याचक. आल्या याचकासी पुरे धनी. तुम्ही याचक म्हणून या, भिकारी म्हणून नाही, याचक म्हणून या. तुम्ही जी याचना कराल पांडुरंग ती प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. आणि पांडुरंगा तू पूर्ण कर असं बांधलंय. पांडुरंगा ती इच्छा पूर्ण कर. पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठली. वर घेतलाय की देवा तुझ्याकडे येणारा मनुष्य हा भिकारी नाही, आता याचक आहे. तो मूढ असो पापी असो, जसा असेल तसे असेल, तो जी याचना करेल ती पूर्ण कर, त्याची इच्छा पूर्ण कर. मागच्या अवतारात तुला सवय होती भक्ताची इच्छा पूर्ण करायचा, दुर्जनाला मारून टाकायचा. आपण बोललो भक्ता राखे पायापासी, दुर्जनाशी संहारी, परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्कृता. ते आता देवा या अवतारात चालायचं नाही. या अवतारात तुझ्याकडे सज्जन आला काय, दुर्जन आला काय, दोघे सारखेत. दोघं जे मागतील ते दे, जे याचना करतील ते दे. ते भिकारी म्हणून येत नाही, ते याचक म्हणून येत आहेत. आणि याचक मागतो ते द्यावं लागतं. आणि मग देवा येणारा मनुष्य पापी असो, पुण्यवान असो, मूढ असो, कसाही असो, तुझ्याकडे आलाय याचना करायला, ती याचना पूर्ण कर. चांगला वाईट असा भेदभाव करू नको. तुझ्याकडे पापी येऊ पुण्यवान येऊ, जे मागतो ते त्याला दे, त्याची इच्छा पूर्ण कर. आणि म्हणून आल्या याचकासी पुरे धनी. हा पांडुरंगाच्या पाठीमागील अवताराचा आणि पंढरपुरातल्या पांडुरंग अवतारातला फरक आहे. मागच्या अवतारात
राम अवतारात, कृष्ण अवतारात सज्जनाचं रक्षण, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. महाभारताच्या युद्धात सगळे दुर्जन, सगळे दुष्ट गोळा केले आणि सज्जन अशा पांडवाच्या हाताने त्यांना मारून टाकलं. दुर्जन मारले, सज्जन पांडव मागे ठेवले. पांडवाच्या हाताने धर्माची स्थापना केली. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. दुष्ट मारले, सज्जन पांडव मागे ठेवले, पांडवाच्या हाताने धर्माची स्थापना केली. देव मागं चाललं, सज्जनाला मागं ठेवायचं, दुर्जनाला मारायचं आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करायची. ते मागं चाललं मागच्या अवतारात. आता या विठ्ठल अवतारात हे चालायचं नाही. तुझ्याकडे दुर्जन येऊ, सज्जन येऊ, कोणी येऊ, येणारा भिकारी नाही, येणारा याचकच आहे. आणि तो जी याचना करेल ती त्याची इच्छा पूर्ण कर, ती त्याची इच्छा पूर्ण कर, असं बांधून घेतलंय पुंडलिकाने पांडुरंगाला. आणि मग तुकोबा राहिली त्यात की मूड पापी जैसे तैसे उतरी कासी लावणी, पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले. आणि म्हणून तुकोबा हात वर करतायत की बाबानो, उभारिला हात, उभारिला हात, जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. बाबानो, मी अतिशय आनंदित झालोय. का तर देव सिंहासनावर बसलेत आणि आनंदाच्या भरात मी हात वर करतोय आणि तुम्हाला आवाज देतोय की आता देव सिंहासनावर बसलेत, विटेवर उभे राहिलेत, या या, याचक म्हणून या, भिकारी म्हणून नाही, याचक म्हणून या. तुम्ही जसे असेल तसे या, चांगले असा, वाईट असा, पापी असा, पुण्यवान असा, या. आणि या सिंहासनावर आरूढ झालेल्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, याचना करा, काय मागायचं मागा, तो तुमची इच्छा पूर्ण करेल. या पांडुरंग अवतारात देवाला तुकोबाराने बांधले. आणि मग देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. हा पुंडलिक निमित्ताला आहे. एका पुंडलिकासाठी पांडुरंग किंवा कृष्ण परमात्मा पंढरपुरात आला, पण तो सगळ्याचे कुडे निवारण करतो ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि तुकोबा राहिले लिहितात की एकाच्या कैवाडे उगे बहुतांचे कोडे, एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. बाबानो, पुंडलिक हा निमित्त आहे. पुंडलिकाने जरी भगवंताला, कृष्णाला बोलवलं, विटेवर बांधलंय, पंढरपुरात उभा केलाय, कृष्णानं पुंडलिकाचा उद्धारही केलाय, पण देवालाच पंढरपुरात यायचं होतं आणि मूड पापी जैसे तसे सगळ्याचा उद्धार करायचा होता. पुंडलिक निमित्त मात्र आहे. किंवा निमित्त मात्र जरी नसला, पुंडलिकासाठी जरी आला तर देव पुंडलिकासाठी आला. हा पुंडलिकाला फायदा तर झाला, पण त्याच्याबरोबर सगळ्या जगाला त्याचा फायदा होतो. म्हणून तुम्ही या. देवाने अर्जुनाला गीता सांगितली, का एकट्या अर्जुनालाच फायदा झाला का? अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे. अर्जुनाला गीता सांगितली, ती एकट्या अर्जुनाच्याच कामी आली का? नाही, आज ती आमच्या कामी येते ना. मी बोलतो ही गीताचे, ती आमच्या कामी आली. मी गाथा बोलतोय, ज्ञानेश्वरी बोलतोय, म्हणजे गीताचे सांगितली अर्जुनाला, पण ती आमच्याही कामी आली. देव आला पुंडलिकासाठी, पण तो आमच्याही कामी आला. आणि म्हणून पुंडलिकाचं निमित्त आहे, फायदा सगळ्या जगाचा आहे. आणि म्हणून एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. कैवाडे म्हणजे निमित्त, किंवा कैवाडे म्हणजे कैवार. कैवाडे म्हणजे कैवार किंवा कैवाडे म्हणजे निमित्त. देव पुंडलिकाचा कैवार घेऊन आला किंवा पुंडलिकाच्या निमित्तानं आला. पुंडलिक निमित्त झाला, पण फायदा साऱ्या जगाचा झाला. भगीरथानं गंगा आणली. भगीरथासाठी गंगा, बाकीच्यासाठी काय ओळ आहे का? ती का नदी नाला आहे? ती आमच्यासाठी गंगाच आहे. जरी भगीरथानं गंगा आणली, तिचा भगीरथाला फायदा झाला, पण सोबत अख्ख्या जगाला फायदा होतो. कुणी जा गंगेत बुडी मारा,
पाप धुवून या, उद्धार करून या. दरबारा लिहितात की पाणी मुद्दल झाडा जाय ते तर तृण प्रसंगेची जिये तसे एका बोलिले होय सर्वाही हित. पाटानं पाणी ज्वारीला चाललंय, मुख्य भरणं ज्वारीचं आहे, पण ज्या पाटानं पाणी वाहतंय त्या पाटात गवत असतं, ते गवतही जगून निघतं. पाणी मुद्दल झाडा जाय ते तर तृण प्रसंगेची जिये तसे एका बोलिले होय सर्वाही हित. पाणी चाललंय ज्वारीला, पण ज्या पाटानं चाललंय त्या पाटातलं गवतही त्या पाण्यामुळे जगून निघतं. गीता सांगितली अर्जुनाला, अर्जुनाचा उद्धार झाला, पण तीच गीता वाचून आणि अनुकरणात आणून आम्ही आमचाही उद्धार करून घेतो. तसं पुंडलिक निमित्त झालाय कृष्णाला पंढरपुरात बांधायला, निमित्त झालाय, पुंडलिकाचा उद्धार झालाय, पण त्याच कृष्णाच्या भेटीला आम्ही गेलो तर आमचाही उद्धार होतो, आमचेही कोडे सुटतात. म्हणून एकाच्या काय वाडे उगवे बहुतांचे कोडे, एकाच्या काय वाडे उगवे बहुतांचे कोडे. गाय असते, ती कुणासाठी दूध देते? वासरासाठी. दुधावर पहिला अधिकार वासराचा आहे. गाय शेतातून चरून आली, पहिला अधिकार वासराचा. वासरू सोडावं लागतं, गाय मग पाना सोडते, पण त्याला आपण खेचून आणतो आणि मालक कासेत बसतो बादलीभर दूध काढतो. निमित्त वासराचं आहे, पण गायने दूध कुणाला दिलं? साऱ्या घराला दिलं. वासराला तर दिलंच, पण साऱ्या घरालाही त्याचा लाभ झाला. निमित्त वासराचं, फायदा घराचाही. निमित्त पुंडलिकाचं, फायदा साऱ्या जगाचाही. आणि मग एकाच्या एका वाडे उगवे बहुतांचे कोडे. एक गुराखी होता, अडाणी मनुष्य, दांडगाच्या दांडगा गुराखी. जनावर सोडा, शेतात जाव, डोंगराला जनावर चारून आणावीत, हा त्याचा रोजचा क्रम, रोजचा धंदा. एके दिवशी जागा बदलून दुसऱ्या डोंगराला गेला, खोलदरीत जनावर चारत चारत. तिथे एक त्याला योगी दिसला. तो योगी योग साधना करत होता. एक नाकपुडी दाबायचा, दुसऱ्या नाकपुडीने हवा सोडायचा, पुन्हा ती दुसरी दाबायचा, पुन्हा पहिलीने हवा सोडायचा. हा गुराख गेला, म्हणलं काय करला रे? ते म्हणलं योगा करावले. म्हणले काय असतं ते? ते गुराखी म्हणतो काय असतं ते? अरे बाबा म्हणले असे एक एक नागपुडी बारी बारीने दाबली तर देव भेटतो. गुराख म्हणतो नागपुड्या दाबल्या देव भेटतो? म्हणले हो, बघ बरं. ते गेलं बाजूच्या दरीतन बसलं. म्हणले आले ते एक एक नाक दाबतंय, एक नागपुडी दाबल्या देव भेटतं, मग दोन्ही दाबल्या ते लवकर देव भेटल. त्यांनी दोन्ही नागपुड्या दाबल्या, गुदमरलं, नाकच सोडीना. देव येत नाही तो पण नाकच सोडित नाही. म्हणले तडपड 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 करायला, हातपाय खोडायला लागले, मरायचंय. तेवढ्या देव पुढे उभा राहिला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. हा देवाला प्राण अर्पण करायला लागला, देवाला यावं लागलं. देव उभा राहिला. म्हणले नागपुड्या सोड, येडायस का? म्हणले मरशील ना. म्हणले मी देव आलोय. याने नागपुड्या सोडल्या, नाक दाबलेलं. म्हणले तू देवच कशावरून? काही पुरावा दे ना. अरे म्हणले बा मी देवच आहे. नाही नाही म्हणले पुरावा दे काहीतरी. अरे त्या बाजूच्या सांगितलं ना, म्हणले योग्याने तुला नाक दाबल्यावर देव भेटतो, आता पटलं का? नाही हे ठीक आहे म्हणले, पण जेव्हा तो म्हणेल तेव्हा मी खात्री मान्य करेल. म्हणले तू चल म्हणले त्याच्याकडं, आणि तो जर म्हणला की तू देव आहे, मी मान्य करेल. अरे म्हणले ते अजून भेट द्यायच्या योग्यतेचं नाही. 12 वर्ष झाले नाक दाबतंय, 15 वर्ष झाले नाक दाबतंय, त्याला अजून मी भेट दिली नाही. का? तर ते भेट देण्याच्या योग्यतेचं नाही, ते दाटूमोठी नाक दाबते. म्हणले तू खरोखर दाबलंस आणि पक्क दाबलंस म्हणून मला यावं लागलं, नाही तुम्ही याला असतास. तसं ते मरेपर्यंत नाक कुठं दाबते? म्हणले नाही ते काय असं. म्हणले तुला यावं लागेल. देव म्हणले येत नाही मी. म्हणले मग दाबतो नाक. तू येत नाही देवा, मग दाबतो नाक. दाबलं पुन्हा नाक. देव म्हणले सोड, चल येतो. म्हणले गेले देव. आता ते योग्याच्या पुढं उभं राहिले, हा गुराखी आणि देव. तो गुराखी म्हणतो ए योग्या,
देवाला घेऊन आले, तुम्हाला नाक दाबल्या देव भेटतो. पलीकडच्या दरीत गेलो, दोन्ही नागपुड्या दाबल्या, कच्चून आवळल्या, हातपाय खोडत होतो, मारायला आलो पण नाक सोडलं नाही. देव आला म्हणले, बघ घेऊन आलो देवाला. हाच देव आहे का सांग. आता गंमत अशी की ह्या गुराख्याला देव दिसत होता, पण त्या योग्याला देव दिसत नव्हता. ते योगी म्हणतात, कुठे देव, मला तर दिसा ना. गुराखी म्हणतो, देवा अरे तू मला दिसतो, त्याला का दिसा ना. अरे म्हणलं, ते दिसायच्या योग्यतेचं नाही अजून, ते काय असं म्हणले, त्याला तू दिस. आणि ते जर म्हणलं तू देव आहे तर मान्य, नाही तर बघ मग पुन्हा पुन्हा दाबतो नाक. हे धाकच दाखवायचं, हे दाबायला म्हणलं नाक, दाबलं ना. देव म्हणले, सोड 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 सोड, दिसतं म्हणले त्याला, सोड नाक. योग्याला देव दिसला. देव कोणासाठी आला, गुराख्यासाठी आला, गुराखे निमित्त, पण देव योग्यालाही दिसला. पुंडलिक निमित्त, देव सगळ्या जगालाही दिसला. देवाने सगळ्या जगाचाही उद्धार केला. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. पुंडलिक निमित्त आहे, पण देवाला जगाचाच उद्धार करायचा होता. आणि म्हणून पुंडलिकाला निमित्त करून देव विटेवर उभा आहे, सिंहासनावर बसलाय आणि सगळ्या जगाची कोडी सोडवतोय. काय कोडी सोडवतो बरं देव, काय असतं कोडं म्हणजे काय. कोडं या शब्दाचा अर्थ होतो प्रश्न. कोडं म्हणजे प्रश्न, कोडं म्हणजे अडचणी, कोडं म्हणजे संकट. कोडं या शब्दाचे अनेक अर्थ होतात. कोडं म्हणजे प्रश्न, कोडं म्हणजे अडचण, कोडं म्हणजे संकट. मामाची पोरगी, बहिणीचं पोरगण भावाची पोरगी आहे. मामा बाच्याला म्हणतो, माझी पोरगी कर ना. भाऊ आला बहिणीकडं, अक्का सांग ना माझी पोरगी करायला तुझ्या पोराला. मामाची पोरगी, मामालाच आग्रह करायला बाच्याला, कर ना माझी पोरगी, कर ना माझी पोरगी. बायको, कर ना माझी पोरगी, कर ना माझी पोरगी. पोरगा म्हणते, माझं शिक्षण राहिलं आहे अजून, आताशी तर MBBSला नंबर लागला आहे, सगळे शिक्षण राहिलं आहे, मला नाही करायची बायको. मग पोराचे मायबाप आग्रह करतात. मग पोरगं म्हणतं, आई बाबा काय कोड्यात टाकलं मला तुम्ही, शिक्षण राहिल्यानं पोरगी कर, पोरगी कर, बायको कर, काय कोड्यात टाकले मला तुम्ही. इथं पोराला कोड्यात टाकले म्हणजे अडचणीत टाकले, संकटात टाकले. हे एक प्रकारचं कोड आहे. हां, अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा तू माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. देवाने बरोबर दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला आहे. पण नेमका अर्जुनाला एकीकडून पितामह भीष्म दिसतोय आणि दुसरीकडून द्रोणाचार्य दिसतोय. असे दोघं दिसतील अशा ठिकाणी रथ उभा केला. आता पार्थ द्रोणाचा केला, त्याने धनुर्वेद मजदी दिला. ज्या द्रोणाचार्याने धनुर्विद्या दिली अर्जुनाला, अर्जुन म्हणतो मी याला कसा मारू, काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे जयाचे कृपेला हे जे वरू तेथीचे म्हणे व्यभिचारू, काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे भस्मासुराने महादेवाकडून वर घेतला आणि महादेवाला जाळायला निघाला. तसं मी धनुर्विद्या द्रोणाचार्याकडून घेतली आणि त्याच विद्येने मी कसा मारू त्यांना. त्याला कोडं पड. हे पितामह भीष्म, त्यांच्या कडेवर खांद्यावर मी खेळलो, मी कसं मारू देवा त्यांना. अर्जुनाला प्रश्न पडला, कोडं पडलं. देव म्हणाले, बाळा हे दोघं तुझे गुरु आहेत, पण तू पाटी पेन्सिल घेऊन आला नाही आता त्यांच्याकडून धडा शिकायला, वही पेन घेऊन आला नाही, तुला द्रोणाचार्याचा क्लास करायचा नाही आहे. द्रोणाचार्य प्रतिस्पर्धी आहे, दुश्मनाचा मित्र आहे, तुझ्या विरोधात उभा राहायला लढायला, त्याला तू मार. हे तुझं कर्तव्य आहे, हा क्षत्रिय धर्म आहे. हे अर्जुनाच्या मनातलं कोडं देवाने सोडलं, अर्जुनाचा प्रश्न सोडवला. ही अनेक कोडे आम्हाला जीवनात पडतात, अनेक संकट जीवनात पडतात. तुकोबाराय म्हणतात, या देव सिंहासनावर बसलाय, त्या पंढरपुरात उभा आहे विटेवर, या मी हात वर करून सांगतो, या.
तुमचं प्रत्येक कोडं, प्रत्येक अडचण, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संकट आता पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा सोडेल. आणि म्हणून पांडुरंगाकडे जा, याचक म्हणून जा. काय अडचणीत देवाला सांगा. तुमची प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट, प्रत्येक कोडं, प्रत्येक प्रश्न देव निवारण करेल. आणि एवढ्याकरताच पुंडलिकाने देवाला विटेवर बांधलंय. जीवनात आपण गमतीने एकमेकाला कोडे घालतो बघा. इथं होती कुठे गेली, तिचं नाव झेंडू फुली. लहानपणी आपण कोडे घालायचो. इथं होती कुठं गेली, तिचं नाव झेंडू फुली. काय उत्तर सांगा बरं. मला नंतर फोन करून सांगा, डॉक्टर मोठे साहेब हे उत्तर आहे. इथं होती कुठं गेली, तिचं नाव झेंडू फुली. बस ST इथं होती कुठं गेली, तिचं नाव झेंडू फुली. झेंडूसारखी लाल आहे. आता इथं होती, गडीत कुठं गेली, ती बस आहे. इथं होती कुठं गेली, तिचं नाव झेंडू फुली म्हणजे बस ST. हे कोडं सोडलं. हां, उगवा कोडे, उगवे बहुतांचे कोडे आहे ना. सोडलं कोडं. खात नाही पित नाही बांब्याच्या बांब्या. दुसरं कोड, खात नाही पित नाही बांब्याच्या बांब्या. दगड खातं नाही पितं नाही, हे भदाडाच्या भदाडा असतो गोटीसारखा. आम्ही खाऊन वाळून चाललो. दगड खात नाही पित नाही पण बांब्याच्या बांब्या आहे. खात नाही पित नाही बांब्याच्या बांब्या. काय उत्तर आहे या कोड्याचं? दगड. किंवा केसपूरचा राजा कानपूरवर उतरला, शिक्कलकाऱ्याने धरला आणि नक्कलकाऱ्याने मारला. सांगा बरं. कोड आहे, केसपूरचा राजा कानपूरवर उतरला, शिक्कलकाऱ्याने धरला आणि नक्कलकाऱ्याने मारला. ऊ डोक्यातले वा, केसात वा तरतर करतात म्हणजे केसपूरचा राजा. ती ऊ खाली कानावर आली म्हणजे केसपूरचा राजा कानपूरला आला म्हणजे केसातून ऊ कानावर आली. हे बोटं म्हणजे शिकलकरी बोटाने विणतात ना, ते बिलणे काततात. मग शिकलकऱ्याने धरला म्हणजे बोटाने उधरली आणि नखाने मारली म्हणजे नकलकऱ्याने मारला. केसपूरचा राजा कानपूरवर उतरला, शिकलकऱ्याने धरला, नकलकऱ्याने मारला. उत्तर आहे ऊ, डोक्यातले वा. ही कोडे आहेत. हे कूट प्रश्न आहेत. मग तुकोबाराय म्हणतात, या रे बाबांनो या. किती कूट प्रश्न असू द्या, किती कोडे असू द्या, किती संकट असू द्या, किती अडचणी असू द्या, तुम्ही पांडुरंगाकडे या. आता तो विटेवर उभा आहे. तो तुमचं प्रत्येक कोडं सोडवेल, प्रत्येक प्रश्न सोडवेल, प्रत्येक अडचण सोडवेल, प्रत्येक संकट सोडवेल. आणि पुंडलिकानं देवाकडून वचन घेतलंय, देवा तुझ्याकडे येणारा आता भिकारी नाही, प्रत्येकजण याचक आहे. आल्या याचकासी पुरे धनी. तुझ्याकडे येणारा भिकारी नाही आहे. तुकोबरा याचक भिकारी म्हणून आले, पण तुझ्याकडे आता येणारा प्रत्येकजण याचकच आहे. आणि याचक जे मागेल ते द्यावं लागतं. प्रत्येकजण याचक म्हणून या आणि जे मागाल तेच तुम्हाला पांडुरंग देईल. आपली इच्छा पूर्ण करून घ्या. आणि म्हणून निमित्ताला पुंडलिक आहे, पण सगळ्या जगाचे कोडे पांडुरंग उगवतो, अर्थात सोडवतो. उगवणं म्हणजे गुंता काढणे, प्रश्न सोडवणे. केस उगवले, केस तोडणं वेगळं. केसाचा गुंता झाला तर केस उगवावेत म्हणजे एकमेकापासून मोकळे करावेत, त्याला म्हणायचं उगवणं. फणे घेऊन हळूहळू भांग पाडायचा आणि केस एकमेकापासून वेगळे करायचे, गुंता काढायचा, त्याला म्हणायचं उगवणं. तसं तुमच्या जीवनाचा गुंता पांडुरंग काढेल. या शरण या, जसे असेल तसे या. पापी मूळ जैसे तसे कसे असू द्या या. याचक म्हणून या. आता भिकारी नाही, याचक म्हणून या. अधिकार नाही या. याचक अधिकारी असतो. तो मागेल तेच द्यावं लागतं. तुम्ही मागाल ते पांडुरंग देईल, कारण मी पांडुरंगाकडून वचन घेतलंय, असं पुंडलिक म्हणतो. याचक सहसा संसारातलं मागतो, देव देतोय. तुकोबाराय लिहितात, काया वाचा म्हणे दृढ धराधरी. काया वाचा म्हणे दृढ धरा जीवी, सर्व मी चालवी भारत्याचं. काय न वाचेने मनानं
पांडुरंगाला अंतकरणात दृढ धरा, त्याचं नित्य नामस्मरण करा. त्याने शब्द दिला आहे की तुमचा भार माझ्यावर असेल, तुमचा संसार मी चालवेल. तुम्ही फक्त याचक म्हणून या पांडुरंगाकडं. तो सिंहासनावर उभा आहे विटेवर. आता तुम्ही या, पण काया वाचा म्हणे त्याला दृढ धरा, त्याचं नाम घ्या. त्याने शब्द दिलाय, काया वाचा म्हणे दृढ धरा जीवी, सर्व मी चालवी भार त्याचा. या शरण देवाला दर्शन घ्या, त्याचं नामस्मरण अंतकरणात धारण करा. त्यांनी वचन दिलंय, तुमचा सर्व भार मी चालवेल. तुका म्हणे त्याचे पाहिली अपाय, तुका म्हणे त्याचे पाहिली अपाय, मग दुःख जाय सर्व भावे. एकदा पांडुरंगाचे पाय पहा, तुम्ही कसे असा पण या पांडुरंगाचे पाय पहा, तुमचं दुःख निवारण जाईल, तुमचं दुःख निवारण होईल. हे संसारिक कोडे सोडतो देव. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. देवाने शब्द दिलाय, तुम्ही रामनाम घ्या, पांडुरंगाला शरण जा, तुमचा गर्भवास संपेल. अर्थात तुमच्या मागे लागलेला जन्ममानाचा फेरा संपेल आणि जीवनात तुम्हाला कधी दारिद्र्य येणार नाही. इथं संसारिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारची देणगी तुम्हाला देवानं दिली आहे. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. तुम्ही नित्य रामनाम घोकलं तर संसारात तुम्हाला कधीच दारिद्र्य येत नाही आणि तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेराही संपतो. फक्त या, फक्त या. देवाने शब्द दिलेत, या, याचक म्हणून या. त्याच्या चरणावर मस्तक ठेवा. तुम्ही कसे असा या, तो सिंहासनावर बसलाय विठूर उभा, या. त्याच्या दर्शनानं संसारात बरकत येईल, पुढे मुक्तही व्हाल. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. संसारिक कोडे सुटतात, परमार्थिक कोडे सोडतो देव. पूर्वी काय होतं, किती अवघड होतं देवाला भेटायचं किंवा वैकुंठाची प्राप्ती किती अवघड होती. तुकोबाराय लिहितात, वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु. वैकुंठाला जायचं तर तप करावं लागायचं, तेव्हा वैकुंठाची प्राप्ती व्हायची. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे अमुप ग्रंथ केले. वैकुंठा जावया तपाचे सायास, तप करावं लागायचं. पण पुंडलिकाने किती सोपं केलं, किती सोपं केलं. तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तप केल्याशिवाय वैकुंठाची प्राप्ती होत नव्हती. आता नुसतं पांडुरंगाच्या दर्शनानं वैकुंठ आहे. तया नारा लादले, वैकुंठ जोडले, सकाळी घडले तीर्थाटन. तुम्ही नुसतं हरी 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 म्हणा, रामकृष्ण हरी जाप करा, पांडुरंगाचं दर्शन घ्या. नुसत्या रामकृष्ण नामाने, पांडुरंगाच्या दर्शनाने तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती आहे. सोपं केलंय, परमार्थिक कोडं सोडवले. तुका म्हणे केली सोपी पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. हे सगळे कोणाचे उपकार आहेत, पुंडलिकाचे. तुका म्हणे केली सोपी पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. बाप तीर्थ पंढरी, बाप बाप तीर्थ पंढरी, भू वैकुंठ महिवरी. पंढरपुरासारखं तीर्थ जगात नाही, विश्वात नाही. सगळ्या तीर्थाचा बाप आहे कोण, पंढरपूर. कारण पंढरपुरातली मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे. इतर तर मूर्त्या घडवल्यात, पण पंढरपुरातली मूर्ती स्वयंभू आहे. साक्षात कृष्ण त्या मूर्तीत रूपांतरित झालेत. तो घडवलेला नाही आहे, आणि नाही घडविला नाही बसविला. तुका म्हणे मूर्ती जे घडविली म्हणती, तुका म्हणे मूर्ती जे घडविली म्हणती, तयामुखी प्रति किडे पडो. तुकोबाराय म्हणतात, कुणी जर म्हणलं की पंढरपुरातली मूर्ती घडवलेली आहे पाषाणाची किंवा दगडाची, तर त्याच्या तोंडात किडे पडो म्हणले. तो घडविलेला नाही, तो स्वयंभू आहे. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया, स्वयंभू आहे. इतरत्र जगातल्या मूर्ती घडवलेल्या आहेत पाषाणाच्या, पण पंढरपूरची मूर्ती ही स्वयंभू आहे. साक्षात कृष्ण मूर्तीत रूपांतरित झालेत.
आणि म्हणून पंढरपूर हे आगळं वेगळं तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र नाही. पंढरपूर हे साक्षात पृथ्वीवरचं वैकुंठ आहे. आणि म्हणून तुम्ही कसे असा या वैकुंठाला या, पंढरपूर रूपी या. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. काय सोपं करायचं अजून? हां, पुंडलिका दिदिलावर करुणा करे विठ्ठले, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. पापी असा, मूड असा, चांगले असा, वाईट असा, कसे असा, फक्त या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवा, त्याचं नाम मुखात आणि अंतकरणात धारण करा. तो तुमचा उद्धार करेल. तुमचं परमार्थिक कोडं सोडेल. संसारिक तर सोडेल, पण परमार्थिक कोडं सोडेल. कारण पुंडलिकाने पांडुरंगाकडून वचन घेतलंय, पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी, तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी, तयाचे घरी यम नये. तयाचे घरी यम नये. एकदा पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्या, तुमच्या घरी यमी येत नाही. तुम्हाला न्यायला पांडुरंग येतो आणि वैकुंठाची प्राप्ती होते. हां, वैकुंठा जावया तपाचे सायस. ते किती अवघड आहे. वैकुंठा जावया तपाचे सायस. तप केल्याशिवाय वैकुंठ मिळत नव्हतं. आता ते वैकुंठ नुसतं पांडुरंगाच्या दर्शनाने मिळते. तुका म्हणे जा एक वेळा पंढरी, तयाचे घरी यम नाही. मराव तर लागतंय. मग मेल्यावर न्यायला यम येत नाही. मग येतो कोण? पांडुरंगाच येतो. मग वैकुंठाला नेतो. कशाच्या बळावर? एकदा पंढरपूर पाहिल्यानं, एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानं वैकुंठाची प्राप्ती, की जी पूर्वी तपाशिवाय मिळत नव्हती. यापेक्षा सोपं काय करायचं? आणि म्हणून तो मायबाप पांडुरंग अनाथाचा नाथ आहे. आणि म्हणून पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. जे तप करतायत, ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचतायत, त्यांना मोक्ष मिळेल. पण माझे भोडे बाबडे ज्यांना वाचता येत नाही गीता ज्ञानेश्वरी, त्यांचं काय? तर तुम्ही नुसती ज्ञानेश्वरी ऐका किंवा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्या, तुम्हालाही मोक्ष. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरोते, तैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. गीता ज्ञानेश्वरी सांगा, ऐका, वाचा, फळ एकच, मोक्ष. ज्याला वाचता येत त्याने वाचावी, ज्याला सांगता येत त्याने सांगावी, मोक्ष मिळेल. पण ज्याला वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्यांनी काय करावं? त्यांनी नुसतं बसून ऐकावी. कथेत बसून नुसती ज्ञानेश्वरी ऐकावी सप्ताहात, त्यालाही मोक्षच. मग तसं जे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, ते उद्धार करून घेतील अभ्यासातून. पण जे ज्ञानी नाहीत, पंडित नाहीत, त्यांचं काय? त्यांनी नुसतं पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवून माघारी यावं. ज्ञानी पंडिताला जे फळ, ते पांडुरंगाच्या पाया पडल्याने फळ. आणि म्हणून पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो दिनाचा सोयरा आहे, भोळ्या बाबड्याचा, गरीबाचा सोयरा आहे. पापी मूळ जसे असतील त्याचा सोयरा आहे. चांगल्याचा सोयरा, वाईटाचा सोयरा आहे. जा, त्याचं दर्शन घ्या, उद्धार करून घ्या. तो प्रत्येकाचं कोडं सोडवतो. तो अनाथाचा नाथ आहे, दिनाचा सोयरा आहे. आणि हे सगळं घडलं कुणामुळं? एका पुंडलिकामुळं. आणि मग पुंडलिकाचा कैवार आहे, पुंडलिक निमित्त आहे, पुंडलिकाच्या कैवाडे. पुंडलिकाच्या कैवाडे आलाय, सगळ्या जगाचा उद्धार करतो. निमित्त पुंडलिक आहे, एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. पुंडलिक निमित्त आहे, पण जगाचा उद्धार आहे. सगळ्या जगाचं कोडं सोडवतो, संसारातलं आणि परमार्थातलं. म्हणून एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. आणि हे कोडे सोडवत असताना, अडचणी सोडत असताना, प्रश्न सोडत असताना तुकोबाराय म्हणतात की मी मध्यस्थी बसलोय. मी मध्यस्थी बसलोय आणि समाज आणि देव यांची मध्यस्थी करतोय या अभंगाच्या शेवटच्या चरणात. आणि महाराज लिहितात की दोही ठाई तुका, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. तुकोबाराय म्हणतात की देव सिंहासनावर बसलेत. मी हात वर करून सांगतोय, मला आनंद झाला, देव सिंहासनावर बसलेत. हात वर करून सांगतो या, आणि याचक म्हणून या, भिकारी नाही, याचक म्हणून या. काय मागायचं देवाला मागा, आपली इच्छा पूर्ण करा.
तो जरी एकट्या पुंडलिकासाठी आलेला असला तर पुंडलिक निमित्त आहे, तो सगळ्यासाठीच आला आहे. फक्त या आता. हां, पुंडलिकाचं कोडं सोडवलं आपलंही कोडं सोडेल, का तो सगळ्यासाठी आला आहे. पुंडलिक निमित्त आहे. आणि याची साक्ष मी देतो म्हणले. मी मध्यभागात बसलो आहे. समाज, ज्या समाजाला मी बोलवतो आहे, तुकोबरा त्या समाजाला म्हणतात की या, तुमच्या आणि देवाच्या मध्ये मी बसलो आहे. मी देवाची सेवा करून देवाची भक्ती करतोय आणि समाजालाही भक्तीसाठी प्रवृत्त करतोय. पंढरपूरला बोलवतोय, जे तुकोबार आहे समाज आणि देव यांच्या मध्यभागी बसले. तुकोबार आहे देवाची सेवा करतायत आणि समाजालाही देवाच्या सेवेसाठी प्रवृत्त करतायत. म्हणजे दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की समाजाचं गाराणं तुकोबाराय मध्यभागी बसलेत. तुकोबाराय समाजाचं गाराणं ऐकतायत आणि ते गाराणं देवाला सांगतायत आणि देवाला बजावतात की समाजाने मला गाराणं सांगितलं, हे गाराणं मी तुला सांगितले देवा, त्यांचं कोडं सोडव. मग समाजाचं देवापाशी आणि देवाचं समाजापाशी अशी मध्यस्थी तुकोबाराय करतायत. आणि म्हणून दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका. गावात एक अतिशय श्रीमंत मनुष्य होता आणि त्याच्या एकट्याकडेच लँडलाईन फोन होता. आता जुन्या काळी एखादा जर स्टीलचा ग्लास एखाद्याच्या घरात असेल, स्टीलचा ग्लास आपल्या लहानपणी एक 50 वर्षापूर्वी कोणाच्या घरात जर स्टीलचा ग्लास दिसला तर आपण त्याला गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचो. त्याच्या घरी स्टीलचा ग्लास आहे, स्टील म्हणजे सोनंच वाटायचं. त्याच्या घरी स्टीलचा ग्लास आहे, मी स्टीलच्या ग्लासने पाणी पिलो. आता घरोघरी स्टीलच झाले. पण त्या काळात 50 वर्षापूर्वी आपल्या लहानपणी कुणाच्या घरी जर स्टीलची परात आणि स्टीलचा तांब्या किंवा ग्लास दिसला तर त्याला गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचे. तसं एखाद्या माणसाजवळ जर फोन असेल त्या काळात तर त्यालाही गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचे. गावात कोणापाशीच फोन नाही, मोबाईल तर आता आले, पण कोणापाशीच फोन नाही. एक अतिशय श्रीमंत माणूस आहे त्याजवळ लँडलाईन फोन आहे. मग लोकांनी त्या श्रीमंत माणसाचा नंबर घ्यायचा आणि आपल्या पाहुण्या रावळ्याला द्यायचा किंवा करा वाटला दिया फोनवर फोन करा. तो श्रीमंत मनुष्य मदत करायचा, फोनाला गावातल्या लोकांना बोलून घ्यायचा, तो मध्यस्थी राहायचा. एकदा रामरावनी त्या श्रीमंत माणसाच्या घरी फोन केला आणि मला श्यामराव माझा नातेवाईक जरा बोलून घ्या ना. घेतलं बोलून श्यामरावला त्या मोठ्या माणसाने. श्यामराव आला, त्या मोठ्या माणसाने फोन लावला. मोठा होता, सरपंच बी होता गावचा. त्या मोठ्या माणसाने सरपंचाने फोन लावला. म्हणजे श्यामराव बोला. श्यामराव म्हणतो, सरपंच साहेब मला काय येते हो, मी अडाणी माणूस आहे, तुम्हीच बोला. मग त्या रामरावला म्हणतो, रामराव ते म्हणते मला काय येत नाही, तुम्हीच बोला, सांगा काय निरोप आहे, मी सांगतो. रामराव म्हणतो श्यामरावला सांगा उद्या आम्ही तुमची मुलगी पाहायला येणार आहेत. मग तो सरपंच म्हणतो, मोठा माणूस, अहो रामराव म्हणतोय तुमची पोरगी पाहायला यायचं आहे. श्यामराव ऐकलं का? श्यामराव म्हणतो हो. मग श्यामराव म्हणतो विचारा किती माणसं येतील. सरपंचाने विचारलं किती माणसं येतील, तर रामराव म्हणतो 1 ट्रक भरून येतील. 1 ट्रक भरून म्हणजे 100-150 माणूस. रामराव म्हणतो 50-100 माणूस येईल ट्रक भरून. ठीक आहे म्हणलं, येऊ द्या. तिथं काय केली त्या श्रीमंत माणसानं, सरपंचानं रामराव श्यामराव यांची मध्यस्थी केली. रामरावचा फोन आलाय, सरपंचानं उचललाय, श्यामराव बाजूला बसलाय. रामरावचा निरोप घेतोय सरपंच आणि तो निरोप श्यामरावला सांगतोय. श्यामरावचाही बोलणं सरपंच घेतोय आणि ते रामरावला सांगतोय. तसं समाजाचं गारणं तुकोबारा ऐकतायत आणि तेच गारणं तुकोबारा देवाला सांगतायत. देवाने दिलेला संदेश तुकोबारा ऐकतायत आणि तोच संदेश समाजाला सांगतायत. याला म्हणायचं दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका.
दोही ठाई चुका नाही पडो देत चुका. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2च मिनिटात धावता अभंगाचं सार, अभंगाचा सारांश. तुकोबाराय म्हणतायत, उभारीला हात जगी जानविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी, एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. तुकोबाराय म्हणतायत, पुंडलिकानी विठ्ठलरूपी देव, कृष्णरूपी देव सिंहासनावर बसवलाय, अर्थात विटेवर उभा केलाय. हे पाहून मला अति आनंद झालाय आणि त्या आनंदाने मी नाचू लागलोय. माझे हात वर झालेत आणि मी हात वर करून तुम्हाला आवाज देतोय, तुम्हाला जाणीव करून देतो की हे जन हो, तुम्ही आता पंढरपूरला या. देव सिंहासनावर बसलेत, अर्थात विटेवर उभे आहेत. त्यांना येऊन भेटा, त्यांचं दर्शन घ्या आणि देवाकडे याचक म्हणून या. आपली गाऱ्हाणी सांगा, भिकारी म्हणणं याचक म्हणून या आणि तुम्हाला हवंय ते मागून घ्या. हा विटेवरचा देव तुम्हाला हवंय ते देईल, तुमची इच्छा पूर्ण करेल. फक्त तुम्ही या देवाकडे या. हा विटेवरचा देव विठ्ठल विटेवर उभा आहे, याला पुंडलिक निमित्त आहे. आलाय पुंडलिकासाठीच, पण ते एक निमित्त आहे. हा आलाय सगळ्या जगासाठी. पुंडलिकाचं कोडं सोडवलं, तो तुमचेही कोडं सोडवेल, तुमच्या अडचणी संकट दूर करेल, तुमचे प्रश्न सोडवेल. म्हणून याच्याकडे या. जसं पुंडलिकाचं कोडं सोडवलं, तुमचेही कोडं सोडवेल. पुंडलिकाचा उद्धार केला, तुमचाही उद्धार करेल. फक्त याच्याकडे या. आणि याची शाश्वती मी देतो. तो कोरा म्हणतात, शाश्वती मी देतो. मी मध्यस्थी आहे. 2 माणसाची भांडणं आहेत, जिम्मेदारी घ्यायची. एखादा मध्यस्थी होतो, जेलातून मनुष्य सोडायचा आहे, जामीन व्हावं लागतं, तो मध्यस्थी असतो. तसं पब्लिक हो, जनते हो, जन हो, लोक हो, मी मध्यस्थी आहे. मी ग्वाही देतो. एक बाजूला जनता आहे, एक बाजूला पांडुरंग आहे, मध्ये मी आहे म्हणले तुकाराम महाराज, आणि मी ग्वाही देतो. तुम्ही सांगा काय सांगायचं. जनतेने मला सांगावं, जनतेने तुकोबाराला सांगावं, जनतेचं घराणं, आणि तुकोबाराने ते घराणं पांडुरंगाला सांगावं. तुकोबारा म्हणतात, तुम्ही या, तुमचं घराणं मला सांगा, तुमची कोडी मला सांगा, मी पांडुरंगाला सांगेल, आणि ते तुमचं काम पांडुरंगाकडून करून घेईल. आणि पांडुरंगानं केलं असं परत तुम्हाला निरोप देईल. म्हणून जनता सांगते, तुकोबारा ऐकतायत. तुकोबारा हे घराणं पांडुरंगाला सांगतायत. पांडुरंग काम करतोय, पांडुरंगानं काम केल्याचं पांडुरंग तुकोबाराला सांगतोय, तुकोबारा पुन्हा जनतेला सांगतायत. तुकोबाराने मध्यस्थी केली आहे. आणि म्हणून बाबांनो, घाबरू नका, मी मध्यस्थी आहे. काय असेल ते मला सांगा, मी देवाला सांगेल. देवाने सांगितलं तुम्हाला सांगेल. मी मध्यभागी आहे, मी मध्यस्थी. मी यात चूक होऊ द्यायचो नाही, बरोबर काम करेल, दोन्ही निरोप बरोबर देईल. आणि मग दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.